अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुढारी न्यूजनं नाशिकच्या संदर्भ रुग्णालयातील आहार विभागाचा रियालिटी चेक केला। विभागामध्ये स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि साठवणुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याचा दावा करण्यात आला। कर्मचाऱ्यांच्या नियमित वैद्यकीय तपासण्या, अन्न नमुन्यांची प्रयोगशाळा तसंच ठराविक गणवेश, स्वतंत्र चप्पल आणि स्वच्छतेच्या नियमांचं पालन अनिवार्य असल्याचं पाहणीमध्ये समोर आलं। पुढारी न्यूजनं हा रियालिटी चेक केलेला आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुढारी न्यूजनं नाशिकच्या संदर्भ रुग्णालयातील आहार विभागाचा रियालिटी चेक। विभागामध्ये स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि साठवणुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याचा दावा करण्यात आला। कर्मचाऱ्यांच्या नियमित वैद्यकीय तपासण्या, अन्न नमुन्यांची प्रयोगशाळा चाचणी तसंच ठराविक गणवेश, स्वतंत्र चप्पल आणि स्वच्छतेच्या नियमांचंही पालन अनिवार्य असल्याचं पाहणीमध्ये समोर आलेलं आहे। रुग्णालयाच्या आहार व्यवस्थेची पुढारी न्यूजकडून पडताळणी करण्यात आलेली आहे। रियालिटी चेक करण्यात आलं। नाशिकमध्ये रियालिटी चेक पुढारी न्यूजनं केलेला आहे। आहार विभागामध्ये नियमित मेडिकल टेस्टही अनिवार्य असते। समोर मी सध्या नाशिकचं जे संदर्भ रुग्णालय आहे त्या संदर्भ रुग्णालयाच्या तिथे आहे। याच ठिकाणी जर बघितलं तर हा आहार विभाग आहे। या आहार विभागामध्ये नेमकी काय स्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत। इथे मात्र एक महत्त्वाची बाब म्हणजे इथे आलेल्या ज्या बाहेरच्या व्यक्ती असतात त्या त्यांच्या चप्पल, बूट, जे काही सँडल असतील ते सगळे या ठिकाणी बाहेर काढून ठेवतात आणि आतमध्ये जाण्यासाठी मात्र त्यांच्या साठीचा जे काही चप्पल आहे त्याची उपलब्धता त्यांनी करून दिलेली आहे। स्वच्छतेच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं पाऊल घेण्यात आलेलं आहे। या सगळ्या काळामध्ये जर बाहेरचा भाग बघितला तर या ठिकाणी हा स्वच्छ असा स्वरूपाचा दिसतोय। हा संपूर्ण किचनचा भाग आहे। या ठिकाणी हे जे बटाटे आहे, त्याच्यानंतर शिमला मिरची आहे, या ठिकाणी हे कापलं जात आहे। एकूणच या सगळ्या काळामध्ये या ज्या महिला काम करत आहेत त्यांच्या स्वच्छतेच्या अनुषंगाने देखील या ठिकाणी काळजी घेतली गेलेली आहे। विशेषतः या सगळ्या काळामध्ये केस गळतात किंवा केस या सगळ्या काळामध्ये आपल्या अन्नामध्ये जाऊ नये या दृष्टीने देखील त्यासाठीची जी कॅप आहे त्याचा वापर केला जातोय। एकूण हा संपूर्ण जर परिसर बघितला तर स्वच्छ आहे अशा स्वरूपाचं एकूण दिसतंय। मॅडम, काय तुमच्या या सगळ्या काळामध्ये तुम्ही हे सगळं स्वच्छता आहे, कुठे कुठे काय काय आहे, फ्रीजची काय व्यवस्था जरा आम्हाला दाखवा ना। या ना, हे फ्रीज आहे, फ्रीजमध्ये काय काय तुम्ही ठेवलंय, काय काय काळजी घेतली जरा सांगा। ते रोज डेली क्लीन केलं जातं आणि वरती आपलं दूध असतं, खाली इकडे लिंब वगैरे असतात आणि जे लिक्विड पेशंट्स असतात त्यांच्यासाठी मोसंबी जाते। सो रोज आपला फळ आणि पालेभाज्या आणि इतर ज्या लागणाऱ्या भाज्या असतात रोज सकाळी भाजीवाला भाज्या देऊन जातो। मग मावशी त्या व्यवस्थित क्लीन करून वगैरे त्या धुवून स्वच्छ कापून आणि मग फोडणी वगैरे दिली जाते आणि रोजच्या रोज आपण भाजीपाला भरत असतो। आपले आउटडोर शूज वगैरे असतात ते आम्ही बाहेर रॅकला काढतो। इवन आम्ही पण फक्त स्टाफ, किचनचा स्टाफ सोडून पण। आणि आतमध्ये येताना आपण ICU सारखे स्लीपर्स ठेवले आहे, जे आपण आपले शूज बाहेर काढून स्लीपर्स घालून आत येतो, जेणेकरून की काही इन्फेक्शन नाही होणार बाहेरचं असं। आणि आपल्याकडे स्टोर रूम आहे जो पूर्ण ड्रायर असायला हवा म्हणून आपण त्याला लॉक करतो आणि अधनंमधनं उघडत असतो जेणेकरून व्हेंटिलेशन होईल, कारण ते खूप स्टीम वगैरे साचते कुकिंगमुळे, त्याच्यामुळे। काय आहे स्टोर रूम मध्ये दाखवू शकता? हां, येस, हा स्टोर रूम आहे तो आपण या ठिकाणी बघू शकतो। विशेषतः या ठिकाणी आटा दिसतोय, त्यासोबतच काही गव्हाचे पीठ, पोहे, रवा, हे जे काही या ठिकाणी स्टोर रूम आहे। आपण जर बघितलं तर यामध्ये डाळी मांडलेल्या आहेत डब्यांमध्ये आणि एकूणच या सगळ्या काळामध्ये विशेषतः जे या ठिकाणी आटा किंवा तांदूळ हे जे ठेवलेलं आहे त्याला खालून कुठल्याही प्रकारचं बुरशी लागू नये किंवा ते ओलं होऊ नये या दृष्टीने देखील लाकडी रॅक करण्यात आलेले आहेत। काय या सगळ्या दरम्यान तुम्ही काळजी घेतलेली आहे या स्टोर रूमची? आम्ही त्याचे विंडो वगैरे दार सगळं बंद केलेलं असतं जेणेकरून आतमध्ये बाहेरचं काही जायला नको, शिवाय तिकडे बुरशी वगैरे नको लागायला म्हणून सारखं क्लिनिंग असते। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।